अमृताच्या वेलीला अमृताचंच फळ येतं आणि त्याच प्रकारच्या बीजाचा उत्तरोत्तर विकास कसा होतो, जीवनामध्ये संतांचा संग किती महत्त्वाचा आहे आणि त्या संग केल्यामुळे जीवनाची परिणती कशात होती, हे सगळ्याचं सार सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल मी त्यांना आल्यापासून सांगत होते लाऊडनेस कमी करा, लाऊडनेस कमी करा. आता एकदम छान केले. नाही तर काही ठिकाणी 60-70 वयाची माणसं आहेत, 50 ओलांडलेली, मग विनाकारण लाऊड सगळं करून त्यांच्या कानाला कशाला त्रास द्या. आपण सुद्धा ऐकू येतोय तोपर्यंत ठीक आहे, नंतर हे अजून बंद व्हायच्या आत थोडंसं शांततेत होऊ द्या म्हणून मी तुम्हाला थोडा त्रास दिला की कमी राहू द्या सगळं म्हणून. अमरावतीमध्ये आई जगदंबेच्या या पवित्र स्थानावर आम्हाला महाराष्ट्रातल्या संतांचं महत्त्व नव्हे, भारतभरातल्या संतांचं महत्त्व, भारताच्या परंपरेचं महत्त्व, इथल्या पूर्वसुरींचं महात्म्य, सामर्थ्य हे सगळं जाणून घ्यायचं. हे एकमेव कीर्तन नावाचं व्यासपीठ असतं. आज तुकोबारायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. उत्सवाचा दुसरा दिवस आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम हा दरारा ज्यांचा होता भक्तीतला. ज्या तुकोबांनी अभंगाची गाथा 3,500 ते 5,000 संख्येने निर्माण केली. महाज्ञान देती जगाला अभंग, जया भंग नाही असे ते अभंग असं म्हटलंय. आज का गरज आहे या सगळ्याची? आमचा समाज दुभंग होतोय आणि दुभंगणाऱ्याला समाजाला अभंग करण्याचं शाश्वत सामर्थ्य जर कशामध्ये असेल तर ते संतांच्या अभंगामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबा असतील, ज्ञानोबा असतील, नाथबाबा असतील, आमचे नामदेव महाराज असतील, भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणारी, या सगळ्यांनी एक पताका खांद्यावर घेतली. झेंडा नाही म्हणत बरं का, झेंडा पक्षाचा असतो, धर्माची पताका. या पताकेला 2 टोकं आहेत, एक ज्ञानाचं टोक आहे, एक नामाचं टोक आहे. या 2 टोकांची ही पताका आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. भक्तीचा दांडा हातामध्ये घेतला. ज्ञान आणि नामाचा प्रसार प्रचार समाजाच्या अंतरंगामध्ये रोमरोमामध्ये भिनावा, त्याचा जागर व्हावा आणि प्रत्येक मनुष्य मात्राला मी इथे का आलो, माझ्या येण्याचं इथं इप्सित काय, साध्य काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत की जी आम्हाला संतांनी पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मी कोण, मी कुठून आलो आणि मला कुठं जायचंय. या इहलोकामध्ये मनुष्य जीवामध्ये आम्ही जेव्हा जन्माला येतो आणि दुर्लभातला दुर्लभ असलेला मनुष्य देह आम्हाला भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो. आचार्य म्हणाले दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. सगळ्यात दुर्लभ 3 गोष्टी सांगितल्या, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि संश्रय, आश्रय महापुरुषांचा. पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येणं कठीण, दुर्लभ. 84 लक्ष योनी मात्रांमधून नरदेह प्राप्त झाला. त्या नरदेहानी प्रत्येक इंद्रियाचा वेगवेगळा मात्रास्पर्श आपण अनुभवतो. डोळ्याने बघतो, एक जण कवी म्हणाले, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. कल्पना करा ना, जीवनामध्ये मिळालेला प्रत्येक दिवस, प्रत्येक सूर्योदय हा तुमच्या माझ्याकरता भगवंतांनी समोर दिलेला मोठा चमत्कार आहे. आम्ही आज सुद्धा असं म्हणतो की भगवंत आहे तर मग का नाही अवतार घेत. प्रत्येक युगात अवतार जर घेतोय तर आज समाजामध्ये आजूबाजूला बघितलं तर मर्यादे पलीकडचं जीवन आपण पाहतोय, अनुभवतोय. मग भगवंत आता येत का नाही? रोज सृष्टीतला नवीन कोरा करकरीत दिवस भगवंत तुम्हाला मला देतोय, नवीन श्वास देतोय. सूर्यनारायण रोज नव्या रूपामध्ये, त्याचं सगुण रूपामध्ये, साकार रूपामध्ये असलेलं दर्शन आम्हाला भगवंत देतोय. निर्गुण निराकार परमात्मा सगुण रूप म्हणजे आपला रोजचा सूर्योदय आहे, जो की आजच्या पिढीला माहितीच नाही. आम्ही सगळे सूर्यवंशी आहे की नाही, कितीतरी वेळाने उठतो सूर्योदयानंतर. पण ही परंपरा इतकी उज्ज्वल आहे की या परंपरेमध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मातीमध्ये आम्हाला जन्म घ्यायला मिळाला. हे तुमचं माझं भाग्य आहे. आपण संतांचे वारस आहोत या अर्थाने.
की खऱ्या अर्थी मनुष्य जन्माला आल्यानंतर इथे काय करायचं, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला कुठेही शोधायला जायची गरज नाही श्रोते हो. सगळ्यांची उत्तरं आम्हाला ग्रंथांमध्ये दिली आहेत. म्हणून 5 गोष्टी अशा आहेत: एक संत, एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र आणि एक तीर्थ. विठ्ठल जीवनामध्ये 5 गोष्टींची असलेली कास कधीच न सोडता जर आम्ही व्यवस्थित आचरणशील या पद्धतीने जर जगलो आणि संतांनी घालून दिलेल्या मार्गावर जर जगलो, कारण यच्च यावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार फक्त संतांनी केलाय श्रोते हो. तुमचं माझं सर्वतोपरी कल्याण व्हावं असं संतांशिवाय कुणालाच वाटत नाही. का मी एवढं धाडसाचं विधान करेन? कारण तुम्ही म्हणाल आई वडील नाही का कल्याणाचा विचार करत? या इहलोकामध्ये आई वडील तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार करतील नाही असं नाही, पण एक क्षण असा येतो की संतांना सांगावं लागतं, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. इहलोकीतली सगळी नाती बाजूला सारून अंतीचा नियंता पांडुरंग किंवा तेच नातं देवसोयरा 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 दीनांचा बस म्हणाले. त्याच्यापेक्षा नातच नाही कुठलं. आपण ज्यांना आपलं आपलं म्हणतो ती मंडळी आपली नाहीत, हे पक्क डोक्यात ठाम ठेवावं माणसाने इथं आल्यानंतर बरं का. म्हणून मी महिला वर्गाला आधीच विचारलं की सगळं आपण रिलॅक्समध्ये आहात ना, 2 तास आपल्याला एकदम छान, काही चिंतन प्रपंचाचं करायचं नाही, दाराला कडी लावली आहे का, दुधाचं पातेलं झाकलंय का, इथं आल्यावर ते कुलूप 10 वेळा उडून बघितलेलं असतं तरी इथे येऊन त्याचं चिंतन करतो आम्ही, लागलं असेल की नाही. तर असं नाही, निश्चिंत बसा, एकदम रिलॅक्स. इथं आल्यानंतर इथलंच होऊन जायचं बरं का. मी प्रामाणिकपणे हात जोडून आपल्याला विनंती करते की आपण कीर्तनामध्ये 2 तास, अत्यंत महत्त्वाचा वेळ ही अत्यंत महत्त्वाची आणि आपण ती इथे देतो. मग त्या वेळेमध्ये बरं 2 तास कीर्तनकाराकडून फक्त विनोदाची अपेक्षा केली, हसण्याची अपेक्षा केली तर आमच्या आयुष्याचं हसू करून घेतल्यासारखं आहे. त्यामुळे लाफ्टर शोज आपल्याकडे भरपूर आहेत आणि मला माहिती आहे, वक्त्यांची यादी वाचल्यानंतरच मला माहिती आहे की इथला श्रोता कसा आहे, कारण या श्रोत्याचा अधिकार मोठा आहे. आपण सर्व गुणीजन आहात. तुकोबरायांच्या या अभंगाची अर्थपूजा बांधताना महाराजांनी संतांचं तर महात्म्य आम्हाला सांगितलंच. 3 दुर्लभ गोष्टींमधली महापुरुष संश्रय ही आचार्यांनी सांगितलेली गोष्ट ती आज दुर्लभ होऊन बसली. संत आम्हाला शोधावे लागतात. सज्जनता नाहीये का समाजामध्ये? आहे, पण दुर्जनता जास्त सक्रिय आहे. सज्जन निष्क्रिय झाले, दुर्जनांची सक्रियता वाढली. त्यामुळे समाजात संत, महात्मे, साधू, सत्पुरुष आता शोधावे लागायला लागले. बरं, साधू साधू म्हणजे फक्त भगव्या कपड्यातला शोधायचं का? रुद्राक्षांच्या माळा, दाढी, जटा, भगवे कपडे म्हणजे साधू का? नाही. ज्यांनी 6 धुतले, 6 धुतले, षडविकारांचा नाश केला आणि आमचं जीवन सगळं विकारांनी भरले, असे भाडेकरू आणून ठेवले तिथे. 6 भाडेकरू आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवलेत. म्हणाले त्या भाडेकरूंना आधी हाकलायला लागेल आणि मग जे हृदय स्वच्छ निर्मल होईल, पवित्र होईल, तिथे भगवंत येईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. ते रीत करावं लागेल तेव्हा इथं विठ्ठल बसेल आणि त्याकरता संश्रय करावा लागेल महापुरुषांचा. म्हणून आचार्यांनी जीवनमुक्तीचा एक क्रम सांगितलाय आम्हाला. जीवनमुक्त होण्याची अवस्था काय आहे, कसं व्हायचं? सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. थोडा उलटा प्रवास करूया आपण. म्हणाले जीवनमुक्त व्हायचं असेल तर आम्हाला निश्चल व्हावं लागेल. आधी सगळ्यात पहिल्यांदा निश्चल व्हावं लागेल. निश्चल झाल्यानंतर आम्हाला निर्मोही व्हावं लागेल. निर्मोही झाल्यानंतर आम्हाला निसंग व्हावं लागेल आणि निसंगी होण्याकरता आम्हाला सत्संग करावा लागेल. विठ्ठल आपण सगळे जागे आहात ना? खूप लक्ष देऊन जागेपणे आपण श्रवण करणार आहात. मग या सत्संगाकरता जीवनामध्ये अशा काही पुरुषांकडे, अशा लोकपुरुषांकडे, लोकोत्तर महात्म्यांकडे, पूर्वसुरींकडे डोळे उघडे ठेवून आम्हाला बघायला लागेल की ज्यांनी आम्हाला निरंतर जागवण्याचंच काम केलंय. निरंतर. कारण तुम्ही म्हणाल आम्ही झोपलोत का? आत्ता तर जागे आहोत.
पण अनंत काळापासून ही चालत आलेली परंपरा की आम्ही देहानी डोळे उघडे ठेवले तरी मन आमचं निद्रिस्त आहे. आणि त्या निद्रिस्त झालेल्या फार लांबचं नको, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत एवढी वर्ष झाली आमच्या भारताला स्वातंत्र्य मिळून, मला खरं सांगा आजचा तरुण जागा आहे का? आम्ही जागे आहोत का? मग ते खऱ्या अर्थीचं जागेपण जे आहे ना, विचारांचं जागेपण, आचाराचं जागेपण, ते आम्हाला मिळावं याकरता संतांनी आपल्या विचारांनी इथं ही भूमी सिंचन केलं आपल्या विचारांचं. आणि आम्ही ते सगळं सोडून मानसिक शांततेसाठी किंवा आमच्या ज्याला मराठीत फ्रस्ट्रेशन म्हणूया, असं म्हटलं की लवकर कळतं, फार नैराश्य, नुसता ताण तणाव अखंड सगळं आहे, सगळं आहे. परवा एक आजोबा भेटले, 7 पिढ्या बसून खातील एवढा होतं त्यांच्याकडे. म्हटलं आजोबा एवढं आहे तुमच्याकडं, तरी सुद्धा आता का बरं चेहरा असा पडलाय, का तुम्ही असे म्लान, काही टेन्शन आहे का, काही त्रास आहे का? म्हणले बाई ग अगदी खरं आहे तुझं, 7 पिढ्या बसून खातील एवढं मी कमावलंय, पण 8वी पिढी काय खाईल याची चिंता लागली. म्हणले किती वाईट आहे हे बघा, किती ताण घेऊ आम्ही. बरं बाकीचं राहू द्या, उत्तम आयुष्य मिळाल्यानंतर सुद्धा जर आम्ही उत्तम भगवंतांनी उत्तम सृष्टीमध्ये जन्माला घातले, उत्तम नरदेह दिलाय, अव्यंग देह दिलाय, तरी सुद्धा आम्ही असे मुडदूष चेहरे करून जर त्याच परमात्म्याच्या सृष्टीमध्ये राहिलो, जगलो, तर ते त्याला आवडणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायकांनी सृष्टीचा पसारा निर्माण केला, एकटा होता. वेदवचन सांगतं एकोहम बहुस्याम, अनेक व्हायची इच्छा झाली त्याला, म्हणून आपल्या मायेचा आधार घेतला, पुरुषांनी प्रकृतीचा आधार घेतला आणि सृष्टीची निर्मिती केली. या निर्मितीमध्ये त्यांनी अनेक जीव निर्माण केले. म्हणून आपली निर्मिती आहे ना मानवांची, ती मनूपासून आहे बरं का. भागवतकार सांगतात ते मनू आणि शतरूपा असं. म्हणून आमचा पहिला पूर्वज मनू आहे खरं तर. आणि ते डार्विन उत्क्रांतीवाद वगैरे मानवाची रचना माकडापासून झाली जे काही सांगतात ते आपले धर्म, आपलं नाही बरं का, ते त्यांचे असतील वंशज, त्यांच्यापासून झालेले, आपले नाही. आपण मानवापासूनच आहोत. भगवंतांनी ही सृष्टी निर्माण केली आहे आणि या सृष्टीमध्ये एवढं मोठं ब्रह्मांड आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक म्हणतो आपण त्याला, कोटी ब्रह्मांडाचा नायक. मग त्या ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या, ज्याला आपण मराठीमध्ये सूर्यमाला म्हणतो बघा, आहे की नाही, गॅलेक्सीज, असंख्य सूर्यमाला, असंख्य ग्रह आहेत, तारे, नक्षत्र. त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी नावाचा आपला छोटासा ग्रह आहे. थोडं बारकाईने ऐका, त्या सगळ्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी नावाचा आपला ग्रह ज्यामध्ये आपण राहतो, ती पृथ्वी सूर्यमालेच्या तुलनेमध्ये खसखस असते की नाही, महिला वर्ग घरातली आपली एवढीशीच आहे. ब्रह्मांडातल्या आपल्या सूर्यमालेतली आपली पृथ्वी एवढीशी. त्या पृथ्वीवर आमचा भूगोल आम्हाला सांगतं 71% आपण जागे आहात ना, 71% पाण्याचा भाग आहे, 29% जमिनीचा भाग आहे. म्हणाले त्या 29% जमिनीवरती हा खंडप्राय पृथ्वीचा विस्तार आहे. 7 खंडांची पृथ्वी, सप्तखंडात्मक, त्यातला आपला आशिया नावाचा खंड. या खंडामध्ये अनेक देश आहेत, त्यातला आपला मेरा भारत महान. कधी कधीच फार उतू जातं 15 ऑगस्ट 26 जानेवारी पुरतं प्रेम आमचं. त्या भारतामध्ये अनेक जिल्हे आहेत, राज्य आहेत. त्या राज्यामध्ये आपलं महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये आपला प्रांत, त्यामध्ये आपलं गाव, आपला तालुका, त्यामध्ये आपलं कुठेतरी गाव छोटंसं, त्याच्यामध्ये आपलं घर. 3.5 हात फक्त जागा लागते या देहाला. पण एवढ्या सृष्टीच्या विस्तारामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व म्हणून जन्माला घातलं भगवंतांनी. किती अनंत उपकार आहेत त्याचे. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मोक्षाची इच्छा असणं इथे आल्यानंतर. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रयः, संतांचा संग अत्यंत दुर्मिळ आहे आणि तो संग मिळण्याचं हे एकमेव ठिकाण आहे बरं, हा धर्ममंडप. आणि म्हणून आज तुकोबराय आम्हाला सांगतायत की तुम्हाला जर संतांचा संग करायचा असेल, भगवंताकडे मागताना त्यांनी एवढंच मागितलंय, मला दुसरं काही नको, मला अशी माणसं ओळखण्याची दृष्टी दे की ज्यांचं जीवन अमृतासारखं आहे. कारण तुकोबराय सांगतात अमृताची वेल जशी असते तसं अमृताचं फळ असतं प्रथम चरणापासून. अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे,
वाजवा एकदा जोरदार. असं सेवा करताना जीव तोडून करणारी माणसं भेटणं फार दुर्मिळ असतं. ह्या साथीदारांची, ह्या गायक मंडळींची मी नावं घेतली नाहीत कारण ती खरं तर मलाही माहिती नाही आहेत. आता परिचय होईल हळूहळू. पण इतका गोड गायन आहे, इतकी सुंदर साथ आहे. 2 तास काही ठिकाणी 7:30 आहे की काय असा अनुभव येतो. 7 नाही 7:30. पण आपण सगळे अत्यंत मला सांभाळून घेताय, गुणीजन आहात, अत्यंत गोड गाताय. महाराजांनी अमृत शब्द वापरलाय. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची. उपमा दिली संतांना अमृताची. म्हणाले त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाहीये. नामाला उपमा देताना अमृतापेक्षा गोड आहे असं नामदेव महाराज सांगतात ना. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे. बरं, संतांच्या बाबतीत अमृत स्वरूप संत असं सांगत असताना तुकोबाराय एक उदाहरण ठेवतात तुमच्या माझ्या पुढे. अमृताची फळे, अमृताची वेली, तेची पुढे चाली बीजाची ही. अमृताचं झाड आहे, वेल आहे. त्या वेलीला फळ कसलं येणार? विषाचं येईल का? अमृताचंच येणार. मग म्हणाले त्या प्रकारच्याच बीजाचा विकास होत जातो. कारल्याचा वेल असेल तर आंबा थोडीच येणार आहे त्याला, नाही ना. ते विषाचंच, तसंच ते कडूच स्वरूप असणार आहे त्याचं. आणि हे अमृतच का म्हणाले असतील हो तुकोबाराय. कल्पवृक्ष होता, चंद्र होता, आमची कामधेनू होती, अनेक प्रकारच्या उपमा देता आल्या असत्या. पण हे अमृत असं आहे ना की ज्या करता देवांना सुद्धा मंथन करावं लागलं. आणि आमचे हे अधिष्ठात्री देवता आज ज्यांच्यासाठी आपण सगळे जमलो आहोत, अशी महादेव भगवंत, ज्यांना सगळ्यांनी विनवण्या केल्या, भगवंता या आता, या आता, या आता. मेरू पर्वत रवी बनवला. इथे भगवंतांनी अवतार घेतले आपले. कच्छावतार, मोहिनी अवतार, वासुकी नागाचा सर्पाचा दोर बनवला. आणि या आमच्या भोलेनाथांना बोलवलं. काळी 4 मध्ये आयुर्भैरवाचं बोलवलं. या म्हणाले आता भगवंता, हे आलंय पहिलंच रत्न, काय करायचं ह्याचं. भगवंत म्हणाले मी काय करू. नाही म्हणाले आता तुम्हाला प्यावंच लागेल, कुणीच घ्यायला तयार नाही, सृष्टीचा नाश होईल. आणि आमचे भोले बाबा, आशुतोष त्यांचं नाव आहे, लगेच प्रसन्न होतात, फार त्रास देत नाहीत भक्ताला. म्हणून आज आपण भाग्यवान आहोत. ही अधिष्ठात्री देवता आहे. आज या गुंगे परिवाराच्या आयोजनाखाली चालू असलेला महोत्सव आणि इतकं सुंदर शिवलिंगाची स्थापना, नवीन प्रतिष्ठापना, कलशारोहण, किती सुंदर देवता आहे बघा. भगवंतांनी अमृत प्राशन केलं. पीत असताना कंठामध्ये ते अमृत राहिलं, खाली गेलं नाही. विष असताना, विष पीत असताना कंठामध्ये ते राहिलं, खाली गेलं नाही. का तर म्हणाले इथे रामनाम होतं. देवर्षींनी सांगितलं होतं रामनाम म्हणा, रामनाम म्हणा, राम 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 राम. म्हणाले छान वाटतंय. दाह होत होता, तो शांत झाला. ते अमृत मुखातून सुद्धा, ते विष मुखातून सुद्धा बाहेर यायला तयार नाही, कारण मुखात रामनाम आहे. आणि निळा कंठ झाला, दाह होतोय अंगाचा. ज्या भगवंतांनी सृष्टीला अमृताची संजीवनी मिळावी याकरता स्वतः विष पचवलं, विष प्राशन केलं. म्हणून देव आणि महादेव यामध्ये हाच फरक आहे की जे अमृत पितात आणि महादेव विष प्राशन करतात आणि ते पचवतात, म्हणून ते महादेव आहेत. विष प्राशन केलं. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशु धा दिन दिन दा धा दिन दिन दा धा तीन तीन ता त्रकदिन. विष प्राशुनी जगतासया, विष प्राशुनी जगतासया. गंगाधरा जय शंकरा, गंगाधरा गौरी हरा, गिरिजावरा विपदा हरा, शशिशेखरा जय शंकरा, जय शंकरा. जय शंकरा
भगवंतांनी विषप्राशन केलं आणि अशी ही अत्यंत सुंदर अशी देवता अमृत सगळ्या जगाला दिलं, देवतांना प्राप्त झालं. मग हे अमृत श्रेष्ठ आहे तुकोबांच्या दृष्टीने, आमच्या संतांच्या दृष्टीने. आणि संतांना ही उपमा दिली अमृताची. दैत्यांकडे आलं ते म्हणाले अमृत नाही. त्या मोहिनीने फसवलं ना, ती म्हणाली हे एकाच घटामध्ये आहे. फसले सगळे दैत्य, मोहात फसले, भुलले. आणि ती मोहिनी सांगते, माया होती भगवंतांची, मोहिनी अवतार भगवंतांचा. तिने सांगितलं, म्हणाले हे वरवरचं दिसतंय थोडंसं पाणी ते देते म्हणली देवांना आणि तुम्हाला देते आणून परत अमृत. आता एका घटामध्ये असं असतं थोडीच, पण ते देवांना द्यायच्या निमित्ताने तिने देवांना द्यायला लागली. असुरांना असं वाटलं आपल्याला फसवतीये ही. आपल्या सगळ्यांना तो प्रसंग अर्थात माहिती आहे, मी विस्ताराने नाही सांगणार. पण या प्रसंगामध्ये म्हणाले देवांना अमृत मिळालं, दैत्यांना काय मिळालं? अमृततुल्य. ते आम्ही पितो ना आजपर्यंत, अमृततुल्य म्हणाले, अमृत नाही मिळालं. त्यामुळे हे बहुतेक तिकडून आलं की काय मला माहिती नाही, पण आमच्या सगळ्यांच्या आवडीचा तो विषय झाला की नाही आज. अमृततुल्य म्हणाले. नावं पण काय देतात आमच्या महाराष्ट्रातले लोक, वा वा. त्यामुळे असं अमृत देवांना मिळालं, देवांना दुर्लभ असलेलं अमृत. तुकोबाराय त्या अमृताची तुलना संतांशी करतात. संत अमृतासारखे आहेत. म्हणजे परमश्रेष्ठ पद जे आहे, उत्तमातलं उत्तम जे आहे, संतांच्या पेक्षा चांगलं काहीच नाही आहे समाजामध्ये. कारण आईची भावना आहे, आईचं अंतःकरण आहे. अमृतासारखं जीवन ज्या संतांचं आहे, अमृतासारखं जीवन ज्या महापुरुषांचं आहे. बरं, अमृतासारखी माणसं ओळखायची कशी हो समोर जाऊन? संत ओळखता येतात का? कारण कलियुगाचा महिमा इतका भीषण आहे, भयान आहे. महाराज म्हणले, ऐसे संत झाले कली, 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 ऐसे संत झाले कली. हाती तमाखूची नली, हाती तमाखूची नली, हाती तमाखूची. त्यामुळे बाह्यांगाला न बसता अंतरंग बघावं. आणि भारतीय संस्कृतीने सुद्धा बाह्यांगापेक्षा आत्म्याचं सौंदर्य फार महत्वाचं मानलं की नाही. कलियुगामध्ये संत ओळखणं फार कठीण आहे. महापुरुष कोण महापुरुष आहे ओळखणं फार कठीण आहे. म्हणून सांगून दिलं अमृताचं फळ कसं ओळखायचं. ती वेल अमृताची असते, मग ते बीज अमृताचंच असणार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग बीज शुद्ध असावं असं जर वाटत असेल ना, तर आमच्या तुकोबांच्या कनकाईकडे बघावं, वल्लोबांकडे बघावं, ज्ञानोबांच्या आई रुक्मिणीकडे बघावं, विठ्ठलपंतांकडे बघावं. घराघरामध्ये अमृतासारखी संतती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही, तुकोबांचं म्हणणं आहे. आज तुमच्या माझ्या घरामध्ये अमृतासारखं जीवन असणारी मंडळी जर जन्माला यायची असतील ना, तर लेकरांना घेऊन कीर्तनाला आलं पाहिजे. मी नेहमी असं सांगते की मुलं इथं येऊन झोपली तरी चालतील कार्टी, पण इथे झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल, घरी जागेपणी टीव्हीवर जे बघतील ते वाईट असेल. त्यामुळे इथे येऊन झोपली तरी चालतील, पण हट्टाने घेऊन यावं. हट्टाने आपण म्हणतो तू घरात बस, तुला कार्टून लावून देतो, आणि आम्ही कीर्तनाला जाऊन येतो. मग बघणारं कार्टून, टीव्हीवर कार्टून, 2-2 कार्टून. त्या पोराला विचारलं की बाबा रे तुला भीम माहितीये का महाभारतातला? भीम कुठलं काय? भीम नाही माहिती ना, अर्जुन नाही, कुणीच नाही माहिती. ते म्हणतो छोटा भीम माहितीये मला, लाडू खातो ढोलकपूरचा. या पलीकडे जाऊन काय शिकायचं काय आमच्या मुलांनी? मी कोण या प्रश्नाचं उत्तर जर कळायचं असेल ना, तर कुठेही वर्कशॉप आणि कुठल्याही गोष्टीची कास धरायची गरज नाही. इथे या धर्ममंडपात पोरांना घेऊन या, आपोआप सगळी उत्तर मिळतील. विठ्ठल त्यामुळे तुकोबांनी अमृत कसं ओळखायचं म्हणाले. अमृतासारखी माणसं कशी ओळखायची? या भूमीमध्ये कलकत्ता प्रांतामध्ये एक असा योद्धा संन्यासी जन्माला येऊन गेला. योद्धा कधी संन्यासी नसतो आणि संन्यासी कधी योद्धा नसतो, पण ज्यांना उपमा दिली लोकांनी योद्धा संन्यासी, असे आमच्या भारताचे महापुरुष. अमृतासारखं जीवन होतं आणि जगाला सांगितलं. जेव्हा परदेशात जायचे ना, तेव्हा सगळ्या जगाला सांगायचे, कारण तो धर्म होता ख्रिस्ती धर्म. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा असा आचार होता, तुम्ही सगळे पापी आहात म्हणायची ती मंडळी.
तुम्ही सगळे पापी आहात, ईश्वराला शरण जा, आमच्या येशूला शरण जा असं सांगायचे. त्यावेळी या महात्म्यानी जगासमोर असा संदेश मांडला, काही काळजी करू नका म्हणाले, तुम्ही सगळे परमेश्वराचे अंश आहात, अमृतस्य पुत्र आहात असा संदेश दिला. तुम्ही अमृताची लेकरं आहात, अमृतस्य पुत्र आहात. तुमच्या प्रत्येकाचं जीवन अमृतासारखं आहे. कशाला काळजी करता, आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत. आणि हे जगाला सांगणारा तो पुत्र या भूमीचा, या मायभूमीचा सुपुत्र होता. भुवनेश्वरी आईचं नाव, वडिलांचं नाव विश्वनाथ बाबू दत्त, कलकत्त्याच्या हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते. आणि या मुलाला इतकं सुंदर घडवलं, वाढवलं. 16व्या वर्षी चटकपटक बोलण्याचा गुण येतो की नाही आमच्या पोरांच्या अंगात. बघा तुम्ही, घराघरामध्ये 16, 17, 20 वर्षाची मुलं झाली की आई बापालाच विचारतात, काय केलं आमच्यासाठी. विचारतात ना, काय केलं आमच्यासाठी. आता सातबाराच्या उतारावर आमचं नाव लावा, आता काय करणार आमच्यासाठी तुम्ही, काय केलं. तुम्ही जे करता ते कर्तव्यच आहे असं उलट सुलट बोलणारी पिढी ज्यावेळी घरात जन्माला येते ना, तेव्हा मला वाटतं या अमृतपुत्राचं चरित्र, तुकोबांचं चरित्र, ज्ञानोबांचं चरित्र या पिढीला ऐकवलं पाहिजे. हे टाळ्या वाजवा जरा यांच्यासाठी. वा वा. आता ही उठणार नाही आहेत शेवटपर्यंत. तुमच्यासाठी टाळ्या वाजल्या ना, हालायचं नाही आता. मस्त गोष्टी ऐका रोजच्या कीर्तनामध्ये, रोज यायचं, रोज रोज. नाहीतर ते गाता माझी सटकली करत गावभर हिंडणारी पोरं आहेत आता सध्या. वराती पुढे नाचणाऱ्यांची टोळीच्या टोळी म्हणतीये. लहानपणापासून जर आम्ही नाही त्यांना या पद्धतीचं सतत बाळकडू ज्याला म्हणतात ना, ते देण्याची फार गरज आहे. कसं होईल अमृतासारखं जीवन. या लेकरांनी विचारलं, बाबा तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय मागे, काय केलंय माझ्यासाठी. विश्वनाथ बाबू होते, वडील होते, माता भुवनेश्वरी होती. आईने सांगितलं, लेकरा, नरेंद्र नाव होतं लहानपणीचं. म्हणाले, नरेंद्रा, आतमध्ये जो आरसा आहे की नाही आपल्या कपाटाचा, त्या कपाटाच्या आरशासमोर जाऊन उभा राहा, तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल, तू कोण आहेस किंवा आम्ही तुझ्यासाठी काय ठेवले. आणि तो खरंच गेला, आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं. उत्तर मिळालं. टचकन डोळ्यातनं पाणी आलं. आणि वडिलांना उलट प्रश्न विचारला, त्याचा पश्चाताप झाला. कारण उत्तर मिळालं होतं की खरंच इतका सुंदर देह, इतकी सुंदर देखणी शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, स्वतःच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास, उत्तम कार्य करण्याची इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, हे सगळं मातापित्यांनी संस्कार स्वरूपामध्ये, बीज स्वरूपामध्ये माझ्यामध्ये कधीच पेरलंय. स्वतःच्या आचरणांनी ते बीज असं असं पुढे 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 तेची पुढे चाले बीजाची, ते आलं ना माझ्यात. मग आता यापेक्षा आई वडिलांनी काय ठेवायचं असतं मागे. आम्हाला काय वाटतं, आमच्या लेकरांना, आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या लेकरांना सगळं मिळावं म्हणून त्यांनी मागायच्या आधी आम्ही सगळं देतो. त्याला बाईक देतो, गाडी देतो, पैसे देतो, पॉकेट मनी देतो, मोबाईल देतो. आणि मग ते डबडा असा हातात घेऊन घरातले वडील, पिता, माता काहीतरी विचारत असते त्याला, अरे ऐक ना, अरे बोल ना, अरे हो. त्याचं तोंड मोबाईलमध्ये, तोंड वर करण्याचा सुज्ञपणा किंवा ती नम्रता सुद्धा नाहीये, अशी भयान भीषण परिस्थिती निर्माण झाली. मोबाईलमध्ये तोंड आहे, बोलायला तयार नाही नीट. आणि मग अगदी अरे ऐक मी काय म्हणतोय असं म्हटल्यावर मग कपाळावर 100 आठ्यांचं जाळं, जणू काही सगळ्या जगाचं टेन्शन आम्हालाच आहे, काय आहे म्हणून ओरडायचं. नाही हो, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आमच्या तरुण पिढीला मिळायची असेल ना, तर ही चरित्र आम्हाला अभ्यासावी लागतील, की जी फक्त तुम्हाला आता कीर्तनातच मिळणार आहेत. दुसरीकडे कुठे नाही या चरित्रांचं गायन वाचन होणार आहे. त्यामुळे सर्वांगीण जीवनाचा उद्धार आणि परिपूर्ण जीवन जर बनवायचं असेल तर कीर्तनाशिवाय पर्यायच नाही. आता विठ्ठल प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं वयाच्या 5व्या वर्षी, ज्याच्या डोळ्यामध्ये स्वराज्याचं दिव्य स्वप्न पाहत होती अशी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माऊली. अमृताची वेल होती. 5 वर्षाच्या लेकरांनी विचारावं, आई माझा वाडा कुठे आहे, माझा घोडा कुठे आहे, माझं सैन्य कुठे आहे. पुण्याच्या भूमीमध्ये आल्यानंतर राखेचे डोंगर साचले होते, माणसं परागंदा झाली होती, देशोधडीला गेली होती. इतकी भयान भीषण अवस्था होती. आपल्याच माणसं आपल्याच घरामध्ये शिरून सुलतान, मुघल, आक्रमक आपल्याच घरच्या बाया बापड्यांना ओढत बाहेर नेलं जात होतं. आपल्या डोळ्यासमोर आपलं लुटताना बघण्यापलीकडे इलाज उरला नव्हता देशबांधवांकडे, आमच्या समाज बांधवांकडे. इतकी भीषण परिस्थिती होती. आणि या वयामध्ये 5-6 वर्षाचं वय,
स्मशान झालं होतं महाराष्ट्रामध्ये. सुलतानशाहीची आक्रमणं, मुघलांची आक्रमणं व्हायला लागली, राखेचे डोंगर, माणसं परागंदा व्हायला लागली, धर्मांतरण करायला लागली, धर्म बदलायला लागली. नको बाबा म्हणाले हा हिंदू धर्म. इतकं दूषित भयान भीषण वास्तव समोर असताना आई आपल्या 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न बघतीये. आणि तो मुलगा म्हणतो माझा वाडा कुठे आहे, घोडा कुठे आहे. आई म्हणते बाळा इथं वाडा नाही, इथं घोडा नाही, हे सगळं तुला निर्माण करायचंय, करशील का बोल. आणि 5व्या वर्षी उत्तर दिलं हो आऊसाहेब, आपला आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. म्हणून 16व्या वर्षाचं वय लागतं ना लागतं तोपर्यंत रोहिडेच्या डोंगरावर रोहिडेश्वराच्या समोर उभे राहिले आणि याच महादेवाच्या साक्षीने 150 मावळ्यांच्या धारोषण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ सुद्धा घेतली. हो जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितांभुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद बड्डमरवयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवम् जटाकटाह संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीच वेल्लरी विराजमान मूर्धनी धगत् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतिक्षणं मम. हर 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 महादेव. जागर होता सैन्याचा, कारण हे देवा तू विष प्राशन केलंस, स्मशानेश्वा क्रीडा हे तुझं भाग्य भगवंता. वेताळांच्या भूतांच्या सहवासात राहिलास, सर्पगळ्यामध्ये अडकवलेस. खर तर तुझा वर्ण कसा, काय भगवंतांचं वर्णन आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौर असलेला भगवंत, कापरासारखा रंग आहे भगवंतांचा, गोरा. गात्रम भस्मसितं सितंच हसितं हस्ते कपालम सितम असं म्हटलंय. कंठे हार सित सितस्तु वृषभः कर्णे सिते कुंडले. सगळंच. गंगा फेन सीता सीतामल जटा भाले सितश्चंद्रमा. सीत म्हणजे पांढरं शुभ्र असे भगवान शिव आहेत. पण चिताभस्म अंगाला फासलं, स्मशानात राहिले, विषप्राशन केलंस भगवंता, सगळं सहन केलं. आता ती तुझी जी ताकद आहे ना, आज तू आम्हाला दे विषप्राशन करण्याची. कारण जगाला अमृत द्यायचं असेल तर आम्हाला विषप्राशन करावं लागेल, हे आम्ही तुझ्याकडून शिकलो. आराध्य दैवत होतं तुळजापूरची तुळजाभवानी, इष्ट आराध्य देवता होती छत्रपतींची. का अमृतासारखं आयुष्य घडवलं आईनी, मार्गदर्शक म्हणून मागे उभी राहिली. आणि मग असा विस्तार होत गेला ना स्वराज्याचा. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. कितीतरी उदाहरणं सांगता येतील श्रोते हो. आज असं अमृतासारखं जीवन जर आम्हाला जगायचं असेल, आमच्या दृष्टीने असं संपन्न जीवन पुढच्या पिढीला द्यायचं असेल, बघा ना आजचा पालक वर्ग प्रत्येक वेळी मुलांना काय शिकवतो, मोठा हो, खाऊन पिऊन तब्येत छान कमव, भरपूर मोठा हो, आणि काय कर, खूप पैसा कमव. बस एवढंच जीवनाचं ध्येय आम्ही शिकवतो. भरपूर पैसा कमव, भरपूर मोठा हो, पण या देशाचा उत्तम सुजाण नागरिक हो, उत्तम माणूस म्हणून जगासमोर प्रदर्शित हो, हे सांगायला आम्ही विसरतो. म्हणून मला असं वाटतं ही चरित्र फार गरजेची आहे. तुकोबांच्या आई कणकाईने आणि बोल्होबानी काय भक्ती करावी, काय आदर्श ठेवावा समोर महाराजांच्या. बोल्होबा असे पंढरपूरला गेले, पिढ्यांची परंपरा होती, देवाकडे काही मागायचं नाही, उभे राहायचे आणि भगवंतांनी मान खाली घालावी, ही परंपरा. आई रुक्मिणी विचारायच्या, आई साहेब का हो मान का खाली घातली. भगवंत म्हणायचे बघितलं नाही कर्जदार आलाय दारात. म्हणायचे कर्जदार हो, सावकार दारात आलाय म्हणायचे, सावकार. आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. भगवंत असे मान खाली घालून उभे, कारण इतकं कर्ज आहे या मंडळींचं माझ्यावर, नामाचं भक्तीचं ऋण आहे. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण असं म्हटलंय महाराजांनी. ऋण फेडण्याकरता आला अवतार घेतला, पण कर्जबाजारीच झाला भगवंत. इतकं भक्तीचं ऋण भगवंत भक्तांचं वाढलं की काही मागितलंच नाही भक्तांनी भगवंताकडं, काही नाही. आमचं तसं आहे का हो, आमची लिस्ट भली मोठी असते आणि दिलं तरी झोळी फाटकीच कायम, कितीही द्या कितीही द्या. सकाम भक्ती आम्ही करतो, पण संतांना निष्काम भक्तीचा पाठ घराघरातनं दिला होता. बोल्होबांनी काहीच नाही मागावं. पुढच्या काळात तुकोबांना म्हणायचे, पांडुरंग परमात्मा तुकोबा तुझ्या अख्ख्या पिढीत
विश्वंभर बुवांपासून आजपर्यंत कोणीच काहीच नाही माझ्याकडे मागितलं, तुकोबा तुम्ही तरी काहीतरी मागा. महाराज म्हणायचे, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, तुझे चरण सेवा. माझ्या वडिलांची विराजिता देवा, माझ्या वडिलांची विराजिता देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा.